तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सत्ता मिळवली असली तरी सुद्धा जागा घटल्या होत्या, त्यामुळे पक्षाला उतरती कळा लागली असल्याचं बोललं गेलं। मात्र आता हरियाणामध्ये मोठा विजय झाल्यामुळे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढलाय। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। हरियाणातील विजयामुळे महाराष्ट्रात भाजपला बूस्टर डोस मिळालाय, त्यामुळे मुंबईत भाजप नेत्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलंय। भाजप नेत्या शायना एनसी यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडी धरली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ढोल पडवताना दिसले। राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत, त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं। आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे। पहिला नंबर काश्मीरचा आणि आता दुसरा नंबर महाराष्ट्राचा हा आमचा दावा आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकेल आणि बहुमताने जिंकेल आणि यांचा सुपडा साफ होईल। हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यातलं सामाजिक आणि राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीच मोठ्या फरकाने जिंकेल हा आमचा दावा आहे। शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजप विरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं। सगळ्या एक्झिट पोल मध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। ही संधी साधत देवेंद्र फडणवीसांनी खासदार संजय राऊतांना खोचक टोला लगावलाय। अब चुनाव के नतीजे आने शुरू हो गए हैं, रुझान है अभी तक। मुझे विश्वास है हरियाणा में कांग्रेस सरकार बनाएगी। जम्मू कश्मीर में भी कांग्रेस अलायंस नेशनल कॉन्फ्रेंस के साथ सरकार बनाएगी। आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते, आम्ही जिंकणार, मग काय बोलणार। सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता। आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं। मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मवियाला घवघवीत यश मिळालं, परिणामी विधानसभेलाही हाच ट्रेंड बघायला मिळेल असं बोललं जातंय। मात्र हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय, त्यामुळे लोकसभेतल्या फेक नरेटिव्हचं उत्तर आता थेट नरेटिव्हनं दिलंय असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। जे नरेटिव्ह म्हणतात ना, फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार, आता असं झालं, आता तसं झालं। काय नाही, हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत। आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा, त्या फेक नरेटिव्हनी आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं। पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने। लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरियाणाच्या रूपानं पहिलाच मोठा विजय आहे। जम्मू काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्यांच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय। परिणामी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा विश्वास चांगलाच दुणावलाय। हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशी भाजपकडून दिली जाणारी घोषणा सत्यात उतरणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।